झालेल्या मुसळधार पावसामुळे गांधी बाजार आणि किंग सर्कल परिसरात प्रचंड पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। मुंबईमधली दृश्य तुम्ही पाहताय। गांधी बाजार आणि किंग सर्कल परिसरामध्ये पाणी झालेलं आहे। पहिलाच पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये आपण पाहतोय नाले सफाईची कशी पोलखोल झालेली आहे दिसते आपल्याला। मुंबईमधल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाले। पुन्हा एकदा बीएमसीचे नाले सफाईचे दावे फोल ठरत आहेत। अधिकची माहिती। नक्कीच सायन किंग सर्कल भागामध्ये मी आहे। आपण बघू शकतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। गांधी मार्केटच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये आहे ते गुडघाभर पाणी आहे ते या ठिकाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती झालेली पाहायला मिळते की दोन्ही बाजूच्या रस्त्यावर खरं तर हे पाणी जमा झाल्यामुळे आहे ते वाहतूक कोंडीला याचा परिणाम आहे तो झालेला पाहायला मिळतोय। ज्या सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये आहे ते पाणी जमा झालेलं आहे, कारण की रात्रीपासून हा मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे। आता देखील पाऊस तशाच पद्धतीने पडतो, त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आहे जलमय वातावरण आहे ते झालेलं पाहायला मिळतं। आपण थेट हे दृश्य बघतोय की ज्या काही गाड्या आतून येत आहेत त्या देखील आहेत ते पूर्णतः बुडताना दिसून येतात, कारण की हा सगळा सखल भाग आणि या सगळ्या सखल भागांमध्ये आहे ते पाणी जमा झालेलं पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने नाले सफाई झालेली आहे, पाणी तुंबणार नाही अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं, मात्र पहिल्याच पावसामध्ये आहे ते मुंबईची तुंबई झाली असं चित्र सध्या पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी आहे जे सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये आहे ते पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रासाला आहे ते सामोरं जावं लागतंय। वाहतूक कोंडी देखील आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते दादर सायन या भागामध्ये झालेली पाहायला मिळते आणि याचा परिणाम आहे की आज जर कामावर जाणार असाल तर लेट मार्क आहे तो लागताना पाहायला मिळते, कारण की वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा झाल्यामुळे आहे ते नागरिकाला याचा त्रास सहन करायला लागतोय। पश्चिम रेल्वे असेल, पूर्व रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल याच्यावर देखील आहे परिणाम झालेला पाहायला मिळतो, कारण की या ठिकाणी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। सर्वच ठिकाणची वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने आहेत ते धावतात आणि त्याचमुळे रेल्वे मार्ग असेल, रस्ते मार्ग असेल या सगळ्यांवर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो वाहतूक कोंडीचा आहे तो सामना आहे तो करायला पाहायला मिळतो। त्यामुळे आज जर कामावर गणेश, आपण पाहिलं तर पहिल्याच पावसामध्ये जे नियोजन केलेलं होतं महानगरपालिकेने त्याचा फज्जा उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं आहे। रेल्वे वाहतूक उशिरानं आहे, त्यासोबतच रस्त्यावरची वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे, कारण तुम्ही पाहताय जवळपास गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलेले सखल भागांमध्ये। त्यामुळे पाण्याचा निचरा यावर्षी सुद्धा योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाहीये, यासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत। तर बातमी आहे अंधेरीतनं। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे।